नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे वाघनखे वापरण्यासाठी असतात. मित्रहो, शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी विजापूरचा सरदार अफजल खान याचा ज्या वाघनखांनी कोथळा बाहेर काढला, ती वाघनखं इतके दिवस लंडनच्या एका प्रतिष्ठित आणि अधिकृत वस्तुसंग्रहालयात प्रदर्शनीय स्वरूपात होती. ती महाराष्ट्र सरकारनं काही काळासाठी इथे आणलेली आहेत आणि साताऱ्याच्या एका वस्तुसंग्रहालयात ती ठेवलेली आहे. ती आपल्याला पाहायला मिळू शकतात. प्रत्येकानं ही वाघनखं पाहायला पाहिजेत, इतकी ती महत्त्वाची आहेत. आपण त्या संबंधात जो रोमहर्षक इतिहास आहे तो आपण पाहू. शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि नेतृत्व असं नुसतंच बहराला येत होतं आणि शिवाजी महाराजांना ठार मारण्याचा विडा उचलून विजापूरचा सरदार अफजल खान हा महाराष्ट्रावर चालून आला होता आणि शिवाजी महाराजांच्या सैन्याच्या संख्येपेक्षा अनेक पटीने आपण मोजदाद करू शकत नाही इतकं सैन्य घेऊन, फौजफाटा घेऊन तो चाल करून आला होता. शिवाजी महाराजांना पूर्णपणे घाबरवून सोडायचं आणि त्यांचा वध करायचा, त्यांना नाहीसं करायचं आणि विजापूरच्या गादीसमोर जे एक मोठं संकट शिवाजी महाराजांच्या रूपानं उभं राहिलं होतं ते नाहीसं करायचं, या एकमेव उद्देशानं तो महाराष्ट्रावर चालून आला होता. येताना वाटेतली अनेक देवळं तो फोडून येत होता. आता गंमत पहा, शिवाजी महाराजांच्या पेक्षा तो कितीतरी पटीनं शरीरानं मोठा होता. प्रत्यक्ष भेटीमध्ये त्यानं शिवाजी महाराजांना बगलेत घेतलं आणि त्यांच्या जिरेटोपावर वार केला. त्यावेळेला शिवाजी महाराज गाफील नव्हते. त्यांनी जी लपवली होती आपल्या हातामध्ये वाघनखं, ती औरंगजेबाच्या पोटात खुपसून त्याचा कोथळा बाहेर काढला. आता हा जो प्रसंग आहे हा महाराष्ट्राच्या इतिहासातला अत्यंत महत्त्वाचा. आग्र्याहून सुटका जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं अफजल खान वध महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण आज ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेत आपण राहिलो नसतो, इतकं त्याला महत्त्व आहे. पण भारताचा स्वातंत्र्य संग्राम हा अनैसर्गिक आणि कृत्रिम आणि बनावट आणि काहीतरी भ्रांत कल्पनांनी तो भारलेला असल्यामुळे महाराष्ट्राच्या आधी जे मुंबई राज्य होतं त्या मुंबई राज्यामध्ये अफजल खानवर शाळातून कॉलेजातून शिकवायचा नाही हा धडा, असा निर्णय मुंबई राज्यानं घेतला आणि महाराष्ट्रातल्या सर्व लहान थोर इतिहासकारांना रस्त्यावर येऊन मोर्चा काढून निषेध करून हा निर्णय सरकारला बदलायला लावण्यात आला. ज्याच्या उलट अमेरिकेमध्ये जी युद्धशास्त्राला पूर्णपणे वाहिलेली विद्यापीठं आहेत, त्या विद्यापीठात उत्कृष्ट रणनीतीचा एक भाग म्हणून अफजल खानवर शिकवला जातो आणि शिवाजी महाराजांचं युद्धतंत्र हे किती विकसित होतं याचे पाठ दिले जातात. अफजल खान वधाचं काय वैशिष्ट्य आहे तर युद्धक्षेत्र शिवाजी महाराजांनी आपल्याला अनुकूल आणि अफजल खानाला पूर्णपणे प्रतिकूल असं निवडलं होतं. त्याला जावळीच्या खोऱ्यात खेचून आणला होता की जे जावळीचं खोर, अफजल खान पूर्वी या भागाचा सुभेदार होता त्यामुळे त्याला आजूबाजूचा सगळा परिसर माहिती होता. तरीसुद्धा जावळीच्या खोऱ्यात जंगलानं अरण्यानं पूर्णपणे व्यापलेला, त्यामुळे मोक्याच्या क्षणी ज्या हालचाली करायच्या असतात त्या अफजल खानाला करता येणं कठीण आहे असं ते रणक्षेत्र होतं.
आणि शेवटच्या क्षणापर्यंत शिवाजी महाराजांनी अफजलखानाला असावध गाफील ठेवलं होतं. आपण घाबरलेलो आहोत. अफजलखानापुढे आपण काहीच नाही, आपण नष्ट होणार आहोत. त्या कशी तरी कृपा करावी अफजलखानाने आणि आपल्याला वाचवावं, आपल्याविषयी कठोर होऊ नये, अशी भूमिका, पडती भूमिका शिवाजी महाराजांनी घेतली होती. तुम्ही स्वातंत्र्य संग्रामाशी तुलना करा. आपल्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपल्या नेत्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत हिंदूंना गाफील ठेवलं होतं. शिवाजी महाराजांनी अफजलखानाला गाफील ठेवलं, आपल्या नेत्यांनी हिंदूंना गाफील ठेवलं आणि मुसलमानांना जे हवं होतं ते पाकिस्तान त्यांना व्यवस्थितपणे मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली. रणक्षेत्र देखील मुसलमानांना अनुकूल असेल. गांधी 17 वेळा जिनांना भेटायला गेले. जिनांच्या बंगल्यावर मुंबईतल्या जिनाने गांधींना भेटायला गेले. तर अशी तुलना आपल्याला करता येते. इतकं अफजलखानवर आणि त्यावेळची जी वागणुका आहेत. काय आहे, शिवाजी महाराजांचे मोठे बंधू, त्यांचंही नाव संभाजीराजे होतं, त्यांना अफजलखानानं विश्वासघातानं ठार मारलं होतं. तेव्हा आपल्या मातोश्रींना, जिजाबाईंना वंदन करून, त्याच्या आधी तुळजाभवानीची प्रतापगडावर जी आहे देवता मूर्ती स्थापित झालेली, तिची पूजा महाराज सकाळपासून करत होते. पण नंतर मातोश्रींना जेव्हा ते वंदन करायला गेले तेव्हा संभाजीचे उसने फेडून येई असं तिने एका वाक्यात त्यांचं मिशन काय आहे, उद्दिष्ट, लक्ष्य काय आहे ते सांगितलं होतं. त्याप्रमाणे महाराज संभाजीच्या वधाचं उसनं फेडून आले. या वधाचा आणखीन एक काय वैशिष्ट्य आहे हो, अफजलखानाला मारल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याचं मुंडकं वेगळं केलं आणि ते जिजाबाईंना पाठवण्यासाठी राजगडावर पाठवून देण्यात आलं. पण शिवाजी महाराज लगेच, बघ मी तुझं वचन पूर्ण केलं, तुझा नवस मी पूर्ण केला, तुझा शब्द मी पूर्ण केला, आता मला माझा सत्कार कर, असं सांगायला तिथे मागोमाग गेले नाहीत. हल्ली आपला गल्लीतला नगरसेवक सुद्धा त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रत्येक चौकामध्ये फलक लावतो. शिवाजी महाराजांनी काय केलं, हीच संधी आहे. अफजलखान गेला आहे, त्याचं सैन्य गर्भगळीत झालं आहे, हीच संधी आहे असं समजून त्या सैन्याचा शिवाजी महाराज आणि नेताजी पालकर या दोघांनी विजापूरच्या हद्दीपर्यंत जाऊन जेवढा मुलूक तो शत्रूच्या ताब्यात होता तो स्वराज्यात आणता येईल या पद्धतीनं, आणि जवळजवळ दीड वर्षानंतर महाराज परत स्वराज्यात आले आणि मातोश्रींना भेटले. अफजलखान वधासारखा केवढा तरी भव्य उदात्त असा पराक्रम करून सुद्धा आईकडून आपलं कौतुक करून घ्यावं असं महाराजांना वाटलं नाही. कारण ते कर्तव्य कठोर होते. आपलं कर्तव्य आत्ता स्वराज्याचा मुलूक, स्वराज्य विस्तार करणे हे आहे. आईकडून कौतुक करून घेणे हे नाही, हे त्यांना माहिती. असे कितीतरी पैलू या अफजलखान वधाला आहेत. आता या वधातला जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो मी आपल्याला सांगतो. तो असा आहे की हल्ला पहिल्यांदा कोणी केला, हा एक वादाचा मुद्दा आहे. अफजलखानानं पहिल्यांदा केला का शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा केला? आता ते शिवाजी महाराजांच्या पक्षातले आहेत, पण ज्यांच्यावर कृष्णाचा प्रभाव कमी आहे आणि जे अहिंसावादी वगैरे असेल ते नेहमी शिवाजी महाराज हे नीती संपन्न असे होते दाखवण्यासाठी शिवाजी महाराजांनी केवळ प्रतिहल्ला केला. बरं का, पहिला वार अफजलखानाने केला. शिवाजी पहिला हल्ला करणं शक्यच नव्हतं कारण तो नीती संपन्न होता. अशा पद्धतीची मांडणी करतात. त्याला सावरकरांचं उत्तर असं आहे की अशा परिस्थितीत पहिल्यांदा हल्ला करणं हेच नीतिमानतेचं लक्षण आहे. कारण का, अफजलखान कशासाठी आला होता? शिवाजी महाराजांना विजापूर दरबारच्या वतीनं
पद्म पुरस्कार देण्यासाठी नव्हता आला. शिवाजी महाराजांना ठार मारण्यासाठीच तो आला होता. तो मृत्यूचं रूप घेऊन कर्दनकाळ होऊन आला होता. त्यामुळे मृत्यू होणारच होता. तो कोणाचा होणार होता? शिवाजी महाराजांचा की अफजलखानाचा हे ठरायचं होतं. मग जर शिवाजी महाराजांनी ठरवलं असेल मृत्यू होणारच असेल तर तो अफजलखानाचा होईल. हे जर त्यांनी ठरवलं तर त्यात अनीतिमान असं काही नाही. त्यात नीतिमान, कारण त्यात संपूर्ण महाराष्ट्राचं, संपूर्ण भारताचं, संपूर्ण हिंदू समाजाचं अफजलखानाचा वध होणं यातच कल्याण होतं. शिवाजी महाराजांचा वध होणं अफजलखानाच्या हातून हे अत्यंत अशुभ सूचक आणि भविष्य पूर्णपणे विकलांग करणारं असं कृत्य ते झालं असतं. ते होऊ नये म्हणून संपूर्ण हिंदू समाजाच्या वतीनं अफजलखान हा मृत्यू कर्दनकाळ आहे असं समजून त्याच्यावर पहिला हल्ला करणं हे नीतीसंपन्न आहे असा सावरकरांनी निर्णय त्यावेळच्या वादंगामध्ये पडून दिलेला आहे. आता याच्यातली एक गंमत सांगतो. सावरकर विद्यार्थी असताना सहिष्णुता, अहिंसा, सहनशीलता या गुणांचा परिपोष व्हावा विद्यार्थ्यांच्या भावावस्थेमध्ये म्हणून शिक्षकांनी एकनाथ महाराजांची गोष्ट सांगितली की एकनाथ महाराज नदीवर रोज प्रतिदिनी आंघोळ करून परत येत असत आणि मग पूजा अर्चा करत असत. ते आले नदीवरून बाहेर की त्यांच्या शुचिरभूत शरीरावर एक तिथला मुसलमान थुंकत असे. पण एकनाथ महाराज संतापत नसत. ते पुन्हा नदीत जाऊन आंघोळ करत असत. ते बाहेर आले की हा पुन्हा थुंकत असे. मग ते पुन्हा जाऊन आंघोळ, मग हा पुन्हा थुंक, असं अनेक वेळा होत असे. पण एकनाथ महाराज कधी, ते शांती ब्रह्मच होते, कधी चिडले नाहीत. शिक्षकांनी ही गोष्ट सांगितली आणि विद्यार्थ्यांना विचारलं, कळलं का तुम्हाला अहिंसेचं महत्त्व? तेव्हा सावरकर विद्यार्थी होते, ते उठून उभे राहिले, म्हणाले, मला या गोष्टीत आणखीन एक तत्त्व दडलंय असं वाटतं. त्यावेळचा आपला समाज किती किडलेला होता. तिथे एकही असा वीर पुरुष नव्हता की ज्यांनी त्या मुसलमानाच्या तोंडात दोन मारायला पाहिजे होते. आणि एकनाथ महाराजांच्या तोंडावर थुकणारा तू कोण? तर लिगी दोन असं म्हणून त्याच्या पेकाडात लाथ मारून त्याला हाकलवून द्यायला पाहिजे होतं. हे नव्हतं. एकनाथ महाराजांचं कौतुक कसलं करता? आपल्याला लाज वाटली पाहिजे की आपल्यात एकही माणूस त्या मुसलमानाचा बंदोबस्त करण्यासाठी नव्हता असं सावरकरांनी सांगितल्यावर शिक्षक म्हणाले, हा मुलगा, याचं पाणीच काहीतरी वेगळं आहे. ते पाणी शिवाजी महाराजांमध्ये तसंच आहे की अफजल खान हा आपला वध घेण्यासाठी, बळी घेण्यासाठी आला आहे, तेव्हा त्याचा बळी घेणं यात काहीही गैर नाही. त्यामुळे ही जी वागणखं आहेत ती प्रत्येकाने बघितली पाहिजेत. पण त्या वागणखांच्या मागचा जो उपयोग आहे, वागणख हे अत्यंत प्रभावी शस्त्र आहे. त्याचा एकदाही उपयोग आपण त्यांना शत्रू, पाकिस्तानला आपण अजूनही शत्रू समजत नाही. मुसलमानी मानसिकतेवर उपाय शोधून काढला पाहिजे. मुसलमानी मानसिकता भारतीय भावविश्वाला अनुकूल झाली पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे वागणखं कोणती आहेत? आपण वागणखं वापरायचीच नाही असं ठरवलेलं आहे. आणि मग एकनाथ महाराजांच्या प्रमाणे किती वेळा तो थुकला तरी पुन्हा जाऊन आंघोळ करायची असं एक वेगळं व्रत आपण घेतलेलं आहे. तर या वागणखांपासून जी आणलेली आहेत इंग्लंडहून इथे, ती बघता बघता आपण काहीतरी त्या इतिहासाचा मागोवा घेऊन मनातल्या मनात काही निश्चय करणार आहोत का की या सबंध जगामध्ये इस्लामी आतंकवादाचा जो प्रश्न जगडव्याळ स्वरूपात उभा आहे त्याचं मूळ पाकिस्तानात आहे. पाकिस्तानातून त्यांना प्रेरणा मिळते आहे. तर याच्यावर उपाय करण्यासाठी आपल्याजवळ कोणती वागणखं आहेत आणि ती वागणखं आपण कशी वापरली पाहिजेत याचा विचार जर झाला तर ती वागणखं इथे एवढ्या परिश्रमानंतर आणली त्याचं सार्थक होईल. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.